या बातमीचे प्रायोजक आहे शुभम मंगल कार्यालय वरवडे। वाढदिवस सेलिब्रेशन, लग्न समारंभ, नामकरण, डोहाळे सोहळा, पार्टी रिसेप्शन सह सर्व कार्यक्रमासाठी तसेच धार्मिक सहलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय माफक दरात उपलब्ध करून दिली जाईल। बुकिंगसाठी संपर्क 9766 49 91 26 83 29 14 65 19। आमचा पत्ता शुभम मंगल कार्यालय वरवडे टोल नाका पाण्याच्या टाकी शेजारी वरवडे। गनिमी कावा मध्यरात्रीतच बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा। मोडणीम आणि परिसरातील युवा मावळ्यांनी माढा तालुक्यातील मोडणीम येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मध्यरात्रीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवला असल्याचं निदर्शनास आलं आहे। मोठी बाजारपेठ व मोठे ग्रामपंचायत कार्यालय व इतर कारणांमुळे मोडणीमची ओळख आहे। यामुळे आसपासचे नागरिक मोडणीम शहरात या ना त्या कारणाने येत जात असतात। मोडणीम शहरात प्रेरणा देणारे आणि स्वाभिमान जागता ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अथवा पुतळा कुठेही बसवण्यात आजपर्यंत आला नव्हता। मोडणीम शहरात एकतरी प्रेरणा देणारे शिवस्मारक असावे यावर चर्चा व्हायची, पण कृती मात्र अंमलात आली नव्हती। यावर शहरातील सर्वधर्मीय बहुसंख्य युवक एकत्रित आले आणि आज मध्यरात्रीच मोडणीम ग्रामपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ शिवस्मारक बनवत अश्वारूढ शिवस्मारक विधिवत पूजा करत स्थापन केले। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री 12 ते 12:30च्या दरम्यान पुण्याहून शिवमूर्ती आणण्यात आली। त्यानंतर JCBच्या सहाय्याने खड्डा घेऊन व युवकांनी दगडविटाच्या सहाय्यानं 5 ते 5.5 फुटाचा चबुतरा बनवत पहाटे 3च्या सुमारास त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ शिवस्मारक तयार केले। साधारणपणे 15 फूट उंचीचे शिवस्मारक बनवण्यात आल्यानंतर फटाकड्यांची आतिषबाजी व तोफांची सलामी देत 250 ते 300 युवकांनी जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवरायच्या घोषणा दिल्या। शिवस्मारक बनवण्यात आले असल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तिथे दाखल झाले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवस्मारकासाठी 250 ते 300 कार्यकर्त्यांनी वापरलेल्या गनिमी काव्यावर पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आहे याकडे लक्ष लागून राहिले आहे। तर या शिवस्मारकाबाबत मोडणीमकरांमधून समाधान व्यक्त होत आहे। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।